जय श्रीराम। आज आपण सविस्तर पाहणार आहोत हनुमान जयंती कशी साजरी करावी, पूजा विधी काय आहे आणि हनुमानजींच्या कृपेने आपले जीवन कसे समृद्ध होऊ शकते। हनुमान जयंती हा दिवस भगवान हनुमान यांच्या जन्मदिनाचा उत्सव आहे। हा दिवस संकट निवारण, शौर्य व भक्तिभाव वृद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। संपूर्ण भारतात भक्त हनुमान चालीसा, आरती आणि भजनसत्र आयोजित करतात। सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे, शक्यतो लाल किंवा केसरी रंगाचे परिधान करा। पूजा करण्यासाठी घरातील एक शांत स्थान निवडा किंवा मंदिर सजवा। हनुमानजींची मूर्ती किंवा प्रतिमा, लाल फुले, गुलाब, गेंदा, सिंदूर व तेल, दीपक व अगरबत्ती, भोग, गुड़, चना, लाडू, लाल केसरी रंगाचा कपडा। पूजा विधी क्रमवार, प्रणाम व ध्यान, मूर्ती समोर बसून हनुमानजींचे ध्यान करा। दीप प्रज्वलन, दीपक जाळा व मूर्ती समोर ठेवा। फुले अर्पण, लाल फुलांनी मूर्ती सजवा। सिंदूर व तेल अर्पण, हनुमानच्या माथीवर सिंदूर लावा, तेल अर्पित करा। भोग अर्पण, लाडू, गुड़ किंवा चना अर्पण करा। मंत्रोच्चारण, ओम हनुमते नमः मंत्र किंवा हनुमान चालीसा पठण करा। आरती, दीप घेऊन आरती करा, भक्तिगीत गायन करा। गावांमध्ये आणि शहरांमध्ये भव्य जुलूस व भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले जातात। हनुमानजीच्या मूर्तीवर रंगोळी, फुलांच्या माळा, दीप आणि लाल झेंड्यांनी सजावट केली जाते। भक्त एकत्र येऊन भजन, कीर्तन आणि आरती करतात। हा दिवस एकमेकांना शुभेच्छा देण्याचा आणि सामाजिक एकतेचा दिवस देखील आहे। प्रसाद सर्व उपस्थितांमध्ये वाटा। मनातील इच्छा प्रकट करा व भक्तिभाव ठेवा। ध्यानधारणा करून हनुमानजींची कृपा अनुभवा। संकट निवारण व जीवनातील अडथळे दूर करणे, शौर्य, धैर्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होणे, मानसिक शांती व ऊर्जा प्राप्त करणे। हा हनुमान जयंतीचा उत्सव आपल्या घरात व जीवनात भक्तिभाव, ऊर्जा व आनंद घेऊन येवो। जय श्रीराम, जय बजरंगबली।